बीएमसीच्या माध्यमातून हा सेंट्रल पार्क प्रकल्प या ठिकाणी राबवण्यात येतोय आणि महालक्ष्मी रेस्कोचे 125 एकर आणि कोस्टल रोडची 170 एकर जमीन करून आपण हा 300 एकरात हे सेंट्रल पार्क या ठिकाणी विकसित केलं जाणार आहे. आपण पर्यावरणाची काळजी घेणार आहात त्याबद्दल अभिनंदन आहे. जमिनीखाली आपण काही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणार आहात. त्याच्यामध्ये टेनिस, बॅडमिंटन, पोहण्याचे तलाव, कबड्डी, खो खो सारखे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा त्या ठिकाणी करणार आहात. मला एक या सभागृहाच्या माध्यमातून मंत्री महोदय आपलं लक्ष वेधायचं आहे. मुंबईत मोठमोठे क्लब हाऊस आहेत. तिथे मुंबईतल्या गरीब कुटुंबातले मध्यमवर्गीय झोपडपट्टीमधले लोक जातात का हो? शासनाच्या जमिनी घेतात, सगळ्या धनदांडग्यांच्या त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी जातात. एखादं गार्डन विकसित करायचं असतं किंवा बीएमसीला खाटा रिझर्व असतात, किती ठिकाणी कॉमन माणसं जातात. या सेंट्रल पार्क मध्ये आगरी कोळ्यांची पोरं, गरिबांची पोरं, मध्यमवर्गीय चाळीमध्ये राहणारी, बीडीडीत राहणारी, शिवडी, वरळी यातली लोक असणार आहेत. बीडीडी चाळी आहेत, गिरगावच्या चाळी आहेत, यांचं स्थान असणार आहे का त्या सेंट्रल पार्क मध्ये? तर त्या संदर्भामध्ये आपली काय भूमिका आहे शासन म्हणून? कारण आज मुंबईत मध्ये सगळे क्लब बघतो, सगळ्या क्लब हाऊस मध्ये सर्वसामान्य माणूस कुठेच नसतो, ना झोपडपट्टीतला ना चाळीतला, आणि स्थानिक मराठी माणूस तर नसतोच नसतो. त्याच्यामुळे माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे, या सेंट्रल पार्क मध्ये या ठिकाणी या सर्वसामान्यांसाठी काय स्थान असेल, काय रिझर्वेशन असेल किंवा तशा प्रकारची काय व्यवस्था उभी असेल का? नाहीतर सगळे आंतरराष्ट्रीय खेळ तिथे होणार, आम्ही टीव्हीवर बघणार. त्याच्यात सहभाग घेणं, त्याच्यात त्यांचा अंतर्भाव करणं, या संदर्भात शासन काय भूमिका घेईल का? सभापती महोदय, सेंट्रल पार्क हा जो महोदय सभापती महोदय की हा सेंट्रल पार्क जो मुंबईमध्ये होतोय त्याचा कॉन्सेप्टच वेगळा आहे. मी जसं सांगितलं की मगाशी भाऊनी याचा उल्लेख केला की अमेरिकेतली काही उद्यानं आहेत, लंडन मधली काही उद्यानं आहेत. जगाच्या पातळीवर देशातनं विदेशातनं लोक जी उद्यानं बघायला जातात त्याच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ उद्यान आपल्याला मुंबईमध्ये बनवायचं, याच्यासाठी सेंट्रल पार्कचा आराखडा बनवला जातोय. त्याच्यामध्ये प्रवीण दरेकर साहेबांनी सांगितले की काही स्थानिकांना प्राधान्य देण्याच्या संदर्भातला निर्णय, तसं प्रवीण दरेकर साहेबांनी मगाशी जसं सांगितलं लेखी पत्र द्यावं, त्याच्यावर देखील कशा पद्धतीनं पुढे जाता येईल याचा आपण विचार करू. पण एक महत्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे की जर मुंबई शहर हे आंतरराष्ट्रीय शहर आहे, आपण आंतरराष्ट्रीय शहर म्हणून मुंबईकडे बघतो, तर आंतरराष्ट्रीय दर्जाचं सेंट्रल पार्क होत असताना आपण सगळ्यांनी त्याला सहकार्य केलं पाहिजे. कोणी विरोध केला असं माझं म्हणणं नाही, परंतु हे सहकार्य करत असताना ज्या ज्या ठिकाणी आपल्या ज्या काही सूचना आहेत या सूचना घेऊनच आपण नक्की पुढे जाऊ. याच्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. मुंबईकरांसाठीच हे होतंय काय ते नाही, रेस्कोर्स आणि सेंट्रल पार्कचे दोन वेगवेगळे कॉन्सेप्ट आहेत. रेस्कोर्स माझा प्रश्न जरा संवेदनशीलतेने मुख्यमंत्री आपल्या मंत्र्यांनी घ्यावा. कॅज्युअल उत्तर तुम्ही पत्र द्या, तुमच्या योजना घेऊ. माझा बेसिक प्रश्न आहे, मुंबई विकसित होत असताना तुम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं सेंट्रल पार्क करताय, स्वागत आहे. आपली मुंबई जगाचं आकर्षण झाली पाहिजे, स्वागत आहे. पण त्याच्यात मुंबईकर नको ना फेकला जायला. तो आषाढभूत नजरेनं सेंट्रल पार्क बघणार असेल, तिथे जे स्पोर्ट्सचे खेळ करणार त्याच्यामध्ये स्थानिक असणार का, मुंबईकर असणार का, तिथल्या व्यवस्था असतील त्याच्यामध्ये काही त्यांच्यासाठी काही खास व्यवस्था आहे का, याचा तुम्ही उल्लेखच करत नाही. तिथे येऊन इंटरनॅशनल लोक खेळणार असतील, गर्भ श्रीमंतांची लोक तिथे जाणार असतील, त्याचा आनंद ते लुटणार असतील, तर त्या सेंट्रल पार्कचा उपयोग काय? होऊ नये असं आमचं अजिबात म्हणणं नाहीये सभापती महोदय. आज बघतो ना आम्ही, गार्डन्स आहेत, मोठमोठी क्लब हाऊस आहेत, काय सरकारची जागा घेता, पाणी घेता, सवलती घेता, सर्वसामान्यांची मुलं कुठेच तिथे नसतात. 20-25 लाख रुपये क्लब मेंबरशिप यांची असते, 50-50 लाख क्लब मेंबरशिप त्यांची असते. कशासाठी आपण देतो? मग या सर्वसामान्य मुंबईकर ज्यांनी मुंबई उभी करण्यामध्ये आपला हयात घालवले, आज समोर कोळीवाडा आहे, कोळीवाड्यातली पोरं येऊन त्या सेंट्रल पार्कच्या तुमच्या स्पोर्टचा आनंद घेणार आहेत का?
तर याच्याविषयी आपण भाष्य करा ना. तुम्ही मला संकल्पना सांगितलीत, मान्य आहे, पण याच्यामध्ये मुंबईकर हरवला जाऊ नये. मुंबईकर त्याच्यामध्ये रुबाबानी जेव्हा आंतरराष्ट्रीय लोक येतील तेव्हा त्यांनाही प्रदर्शन आपल्या मुंबईकरांचं झालं पाहिजे, सर्वसामान्यांचं झालं पाहिजे, याची काळजी घ्यावी अशी माननीय मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती आहे. सभापती महोदय, मी कुठेही चुकीचं सांगितलं नाही. मी असं सांगितलं की याच्यामध्ये तुमच्या ज्या काही लेखी सूचना आहेत त्याचा देखील अंतर्भाव नक्की करण्याचा प्रयत्न शासन म्हणून आपण करू, महानगरपालिका म्हणून आपण करू. सतेज पाटील. महत्वाचा मुद्दा याच्यातला एकच आहे की तिथं फक्त स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होते अशातला भाग नाही. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या बाबतीमध्ये आता सचिन भाऊनी सांगितले की अजून बॅडमिंटन हॉल होणार आहे, अजून काय तुम्ही मुद्दा मांडलाय ते अजून काय फायनलाइज झालेलं नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की हे जे सेंट्रल पार्क होतंय हे मुंबईमध्ये होतंय आणि मुंबईमध्ये झाल्यानंतर मुंबईकरांनी त्याचा आस्वादच घेऊ नये अशी काही महाराष्ट्र शासनाची किंवा महानगरपालिकेची भूमिका नाही. पहिला मुंबईकर आणि मग बाहेरचे. त्याच्यामुळे मराठी माणसाला जेवढं प्रवीण दरेकर साहेब मानतात तेवढं आम्ही देखील मानणार आहोत. त्याच्यामुळे मराठी माणसावर, कोळीवाड्यांवर अन्याय होणार नाही हे देखील शासन म्हणून आम्ही नक्की जबाबदारी घेऊ. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा प्रवीण दरेकर साहेबांनी आणि सचिन भाऊनी क्लबचा जो मांडला, खरं तर ह्या स्कोपच्या बाहेरचा विषय आहे. माहिती अशी आहे की क्लब जे चालवतात त्यांनी 37% जागा ही स्थानिकांना, बरोबर ना बरफ साहेब, खेळायला वापरायला दिली पाहिजे. याच्यावर मी आताच काय बोलत नाही. अनेक लोक ऐका ना, ऐका अनेक लोक याच्यामध्ये अडचणी देऊ शकतात. आणि विशेषतः सचिन भाऊंच्या मागे बसणारे जे सन्माननीय सदस्य आहेत ते आता सभागृहात नाहीत, ते सगळ्यात जास्त अडचणी देऊ शकतात. त्याच्यामुळे त्याचा आपण अभ्यास करूया, त्याचा आपण तपास करूया. आणि ऐका ना, 37% नाही, मातोश्री एकच आहे. मातोश्री क्लबचा आपण या ठिकाणी उल्लेख केला. मातोश्री क्लबच्या बाबतीमध्ये देखील आपण तपास करू ना. मुद्दा असा राहतो की आपण सेंट्रल पार्क कडनं जे आपण क्लब कडे जातो याच्यामध्ये सचिन भाऊ तुमच्या मनात काय विचार आहे मला कळत नाही. तुम्हाला कदाचित तुमच्या मागे बसलेल्या सदस्याला ही मागणी करून त्रास द्यायचा आहे, अडचण करायची असं माझं मत बनलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांची अडचण का करता हे मला माहित नाही. आणि क्लबच्या बाबतीतली ही लक्षवेधी नाही. क्लबच्या बाबतीतली लक्षवेधी सचिन भाऊ, मी एक ज्येष्ठ सहकारी म्हणून तुम्हाला सांगतो की क्लबच्या बाबतीतली परब साहेबांनी, तुम्ही बंटी पाटील साहेबांनी, सुनील शिंदे साहेबांनी ती लक्षवेधी आणावीच. त्याच्यावर 37% ऐका ना सुनीलजी, जरा ऐका. आता जरा महत्वाची गोष्ट आहे. क्लब मध्ये 37% लोकांना जी प्रवीण दरेकर साहेबांनी मागणी केली, दरेकर साहेब ऐका, आता मोबाईल मध्ये नका बघू, तुम्ही जी मागणी केली, काय मागणी केली की याच्यामध्ये मुंबईकरांचं, मराठी माणसाचं स्थान काय आहे. मग आपण एक चार्ट तयार करू एक्सेल मध्ये की ज्यांचे क्लब आहेत, जे अध्यक्ष आहेत, त्यांची 37% जागा नक्की कोण वापरतंय हे आपण करू ना. पण त्याच्यासाठी वेगळ्या आयुधानं लक्षवेधी आपण आणावी. सतेज पाटीलजी. अत्यंत मुंबईच्या दृष्टीनं हा महत्वाचा विषय आहे. कारण